शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली। 2 वर्षापूर्वी बहादूर शेख नाका इथं या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता। या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून कोणती काळजी घेण्यात आली आहे आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तसंच या पुलाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा दर्जा या सगळ्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून यावेळी घेतली। येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना देखील त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांना केली आहे। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, चिपळूण रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळा मुर्ले, नगरसेवक विकी नारळकर, फैसल कासकर आदी यांच्या समवेत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।